आणि आता बातमी आहे झी 24 तासच्या इम्पॅक्टची। झी 24 तासच्या बातमीचा दणका पाहायला मिळालेला आहे। 2 वर्षातील प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आलेली आहे। 2024-25 आणि 2025-26 ची मान्यता रद्द करण्यात आली आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी झी 24 तासला ही माहिती दिलेली आहे। महिला बाल विकासच्या कामांची चौकशी होणार आहे। झी 24 तासच्या बातमीची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। एवढंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचाही निर्णय घेण्यात आलाय। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत। यासोबतच 2024-25 आणि 2025-26 या 2 वर्षांमधील प्रशासकीय मान्यता रद्द करणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी झी 24 तासला दिलेली आहे। ठाण्यातील महिला आणि बालविकास विभागात मोठा घोटाळा समोर आलाय। या तब्बल 27 योजनांमधून सुमारे 73 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे। 3 जिल्हा नियोजन अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत याच्याही मान्यता देत असताना संबंधित विभागाचे अंदाजपत्रक असतील, त्यांचे कागदपत्र असतील, त्या संदर्भातली तपशिलात माहिती घेतल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही निधी देण्यात येऊ नये। कामं जर अपूर्ण राहिलेली असतील तर त्याची बिलही काढण्यात येऊ नये आणि पालकमंत्र्यांना निदर्शनास आणल्याशिवाय कुठल्याही अशा पद्धतीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा स्तरावरच्या देण्यात येऊ नये। 2024-25 25-26 म्हणजे 2 वर्षाचा कालावधी काम ॲक्टिव्ह असतं, म्हणजे प्रशासकीय मान्यता जी आहे त्याला मुदत 2 वर्षाची असते। तर ह्या 2 वर्षाच्या मुदतीत जर अशा पद्धतीच्या कुठल्या प्रशासकीय मान्यता दिल्या गेलेल्या असतील तर ते रद्द करण्याचे आदेश हे दिलेले आहेत। त्या संदर्भातली ह्या सगळी घटना समोर आल्यानंतर त्या संदर्भातली आम्ही उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि सदर संपूर्ण प्रकरणाची जे काही 73 कोटीचा कथित ते काही तिथं प्रशासकीय मान्यता दिल्याचं आणि काही कथित घोटाळ्याच्या संदर्भातली जी काही माहिती समोर आली त्या संदर्भातली ते मर्यादित कालावधीमध्ये चौकशी करतील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, तत्कालीन महिला बालविकासचे अधिकारी असतील यांच्याकडून सुद्धा त्या संदर्भातली सगळी माहिती घेण्यात येईल आणि संबंधित जे ठेकेदार आहेत हे जर त्या ठिकाणी ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। विभागाचं कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल। मला एक कळत नाही या सरकारचं, तटकरे ज्या मॅडम आहेत त्यांचंही कळत नाही। 75 कोटी रुपयाचा तो भ्रष्टाचार आहे एका ठाणे जिल्ह्यातला, ही कीड पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या ठिकाणी एखाद्या पत्रकारांनी किंवा बातमीच्या आधारावर किंवा मीडियाने माध्यमांनी दाखवलेल्या बातमीच्या आधारावर हे सांगत असतील, पण हे पूर्ण राज्यात आहे। आम्ही सगळं सांगितलेलं आहे, सरकार कारवाई करायला तयार नाही। आता त्या जी कोण सप्लाय एजन्सी असेल त्याच्यावर आम्ही आता त्याला ब्लॅकलिस्ट करू असं सांगतात आहे। हे राज्यालाच कीड लागलेली आहे। खरं आश्चर्य आहे, कारण आपण जर बघितलं कुपोषण फक्त मेळघाटात नव्हे तर मुंबई ठाण्यासारख्या सिटीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि इथे जर घोळ होत असेल तर हे धक्कादायक आहे। याची इन्क्वायरी व्यवस्थित झाली पाहिजे आणि कागदोपत्री जर सगळ्या योजना राबवत असतील तर मुख्यमंत्र्यांनी, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी देऊन